आरक्षण हा आपल्या देशात अतिशय संवेदनशील मुद्दा आहे। आरक्षण हटवण्याबद्दलचं किंवा तशा प्रकारचं एखादं वक्तव्य केलं तरी त्याचा किती फटका बसू शकतो याचं उदाहरण 2024च्या लोकसभा निवडणुकीत दिसून आलंय। त्यामुळे आरक्षण या विषयावर सखोल चर्चा होण्याची गरज वाटत असली तरी सामान्य नागरिक आणि राजकारणी दोघेही याबाबत बोलण्याचं टाळतात। विशेषतः राजकारणी आरक्षणाबद्दल बोलताना अतिशय जपून आणि मोजून मापून बोलतात, कारण त्याच्या कोणत्या वक्तव्याचा कसा विपर्यास केला जाईल याची भीती असते। असं असूनही काँग्रेस पक्षातील नेते आरक्षणाबाबत वेळोवेळी ठामपणे भूमिका मांडताना दिसतात। यामध्ये काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा नंबर वरचा आहे। गेल्या महिन्यात अमेरिका भेटी दरम्यान राहुल गांधी यांनी जॉर्ज टाउन युनिव्हर्सिटीमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधला। या ठिकाणी बोलताना त्यांनी आरक्षणावर देखील भाष्य केलं। आरक्षणाबाबत बोलताना राहुल गांधी म्हणाले होते, We will think of scrapping reservations when India is a fair place. राहुल गांधी यांच्या या वक्तव्यानंतर देशात बराच गोंधळ झाला होता। राहुल गांधी यांच्या विरोधात भाजपने देशभर मोर्चे काढले। महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीने देखील राहुल गांधींच्या या वक्तव्याच्या विरोधात आंदोलन केलं होतं। जे महात्मा गांधींनी आरक्षण मिळवून दिलेलं आहे ते आता राहुल गांधी म्हणतायत की आम्ही आरक्षण ते रद्द करण्याचा विचार करू। म्हणजे किती काळ मिळाला यांना फेअर रिप्रेझेंटेशन मिळवण्यासाठी? म्हणजे अनुसूचित जातीचं जे आरक्षण आहे ते फार संघर्षानंतर मिळालं। अनुसूचित जमातीचा फार संघर्ष झाला नाही, आरक्षण मिळालं। ओबीसीच्या आरक्षणासाठी ते इतका काळ लोटलेला आपल्याला दिसतोय। बाबासाहेब आंबेडकरांनी राजीनामा द्यावा लागला। कमिशन जे नेमलं गेलं होतं त्या कमिशननी स्वतःच ओबीसीच्या आरक्षणाचा विरोध केला। त्याच्यानंतर मंडल कमिशन नेमलं गेलं तेव्हा काँग्रेसचं सरकार नव्हतं म्हणून ते कमिशन नेमलं गेलं। काँग्रेसचं सरकार आलं ते कमिशन त्यांनी स्वीकारलं नाही, लागू केलं नाही। काँग्रेसचं सरकार बाहेर पडलं तेव्हा गैर काँग्रेसी सरकार विश्वनाथ प्रताप सिंगाचं सरकार आलं तेव्हा ते कमिशन लागू झालं। आणि लागू झाल्यानंतर सुद्धा जेव्हा लागू झालं फक्त नोकऱ्यामध्ये मिळालं। 2003-05 उघडावा लागला जेव्हा त्यांना शिक्षणामध्ये आरक्षण मिळालं। म्हणजे काँग्रेसला फेअर रिप्रेझेंटेशन देण्यासाठीची किती मोठी संधी होती, 50-60 वर्ष त्यांच्याकडे मिळाली। आणि कुठल्या बेसिसवर तुम्ही आता काय फेअर रिप्रेझेंटेशनचा प्रोग्राम आहे का? तुमच्याकडे नॅशनल ॲडव्हायझरी काउन्सिल होतं, तिथे तुम्ही अनुसूचित जाती जमाती ओबीसीचे लोक घेतले नाहीत। तुमच्याकडे संस्था आहेत, तिथे अनुसूचित जाती जमाती ओबीसीचे नेते घेतलेले नाहीत। म्हणजे फेअर रिप्रेझेंटेशन ज्या स्वतःच्या संस्था आहेत तिथे आणत नाही। आणि देश पातळीवर जे संविधानामध्ये मूलभूत अधिकार म्हणून आहेत 15(4) आणि 16(4) त्याच्या अंतर्गत तुम्ही रद्द करण्याची भाषा बोलताय। दिस शोज द इंटेन्शन ऑफ काँग्रेस। म्हणजे काँग्रेसनी कधीच आरक्षण हे धोरण म्हणून ना ओबीसीच्या आरक्षणाच्या संदर्भात भूमिका स्वीकारली, अनुसूचित जातीच्या संदर्भातलं ते अंमलबजावणी केली नाही। रिझर्वेशन इन प्रमोशन आपण बघतोच आहे की त्याची अंमलबजावणी काँग्रेसने कधी केलेली नाही। महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेचं सरकार होतं त्याच्या विरोधात गेलेलं आहे। म्हणजे महाविकास आघाडी कुठल्या भावनेतून भाषा बोलताय? म्हणजे एकीकडे आरक्षणासाठी संविधानासाठी मतं मागायची आणि दुसऱ्याकडे असा बेजबाबदारपणे वक्तव्य करायचं। या वक्तव्याचा आम्ही निषेध करतो। पंतप्रधान मोदी, अमित शहा यांनी देखील काँग्रेस आणि राहुल गांधी आरक्षण संपवण्याचा प्रयत्न करत असल्याचं वक्तव्य जाहीर सभेत केलं होतं। अनेकांनी याचा संबंध लोकसभेतील संविधान बदलाच्या नरेटिव्हशी देखील जोडला। लोकसभा निवडणुकीत भाजप संविधान बदलणार हा प्रचार काँग्रेस आणि विरोधी इंडिया आघाडीने केला होता। आणि संविधान बदलणार म्हणजे काय करणार तर आरक्षण रद्द करणार असा प्रचार झाला, ज्यामुळे भाजपला बराच फटका बसला। त्याचप्रमाणे भाजपने देखील राहुल गांधी यांच्या योग्य वेळ आल्यानंतर आरक्षण रद्द करणार या वक्तव्याचा राहुल गांधी आरक्षण विरोधी आहेत असा प्रचार केला। आता राहुल गांधी यांच्या या वक्तव्याची आठवण होण्याचं कारण म्हणजे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी एका वाहिनीवर दिलेल्या मुलाखतीत राहुल गांधी यांच्या या वक्तव्याचं समर्थन केलंय। नाना पटोले यांनी देखील योग्य वेळी आरक्षण रद्द केलं जाईल आणि यात चूक काहीच नाही असं विधान केलंय। त्यांच्या या वक्तव्यावरून नाना पटोले सध्या चर्चेचे विषय झाले। ऐकूया नाना पटोले नक्की काय म्हणाले होते। राहुल गांधी ने क्या बोला, अब अगर आपके पास अभी वीडियो होगा तो दिखाइए। क्या बोला वहां पे जाके कि हमारे देश में जब हम सब बराबरी के होंगे तो अब हम लोग रिजर्वेशन के बारे में सोचेंगे। इसमें गलत क्या है? नाना पटोले यांनी आरक्षणाबाबत वक्तव्य करून ऐन निवडणुकीच्या तोंडावर सेल्फ गोल केला आहे असंही बोललं जात आहे। भाजप आणि महायुतीचे नेते आता महाविकास आघाडी आरक्षण विरोधी आहे असा प्रचार करत आहेत। पण आरक्षणाबाबत असं विधान करणारे नाना पटोले किंवा राहुल गांधी काही पहिले नेते नाहीयेत। संपूर्ण काँग्रेस पक्षाचा इतिहास हा आरक्षण विरोधी राहिलाय आणि याची सुरुवात स्वतः जवाहरलाल नेहरू यांच्यापासून होते। भूतकाळात डोकावून पाहिलं तर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी देखील आरक्षण विरोधी वक्तव्य केली आहेत असं दिसून येतं। पंतप्रधान मोदींनी लोकसभेतील त्यांच्या भाषणात देखील याचा उल्लेख केलेला आहे।
स्वातंत्र्यानंतर सुरुवातीच्या काळात माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू नियमितपणे मुख्यमंत्र्यांना पत्र लिहायचे. 15 ऑक्टोबर 1947 रोजी नेहरूंनी तत्कालीन प्रांत सरकारच्या प्रमुखांना आणि नंतर विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहायला सुरुवात केली. त्यांच्या मृत्यूच्या 4 महिने आधी 21 डिसेंबर 1963 पर्यंत त्यांनी नियमितपणे ही पत्र लिहिली होती. ही पत्र म्हणजे नेहरूंच्या राजकीय विचारांचे प्रदर्शन होतं. नागरिकत्वाच्या मुद्द्यापासून ते लोकशाही आणि आंतरराष्ट्रीय संबंधांपर्यंत अनेक विषयांचा या पत्रामध्ये समावेश होता. कायदे पंडित माधव खोसला यांनी संपादित केलेल्या नेहरूंच्या मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रांच्या संकलनानुसार 27 जून 1961 रोजीच्या पत्रात माजी पंतप्रधानांनी आरक्षणावर भाष्य केलं होतं. त्याआधी 1950 मध्ये तयार करण्यात आलेल्या घटनेच्या कलम 334 ने अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि अँग्लो इंडियन समुदायाला 10 वर्षांच्या कालावधीसाठी लोकसभा आणि राज्य विधानमंडळांमध्ये राजकीय आरक्षण दिलं होतं. पत्राच्या सुरुवातीलाच विविध जाती किंवा समूहांनी आरक्षण आणि विशेष सवलतींच्या जुन्या सवयीतून बाहेर पडलं पाहिजे असं नेहरू लिहितात. ते पुढे म्हणतात की मुख्यमंत्र्यांच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत आर्थिक मदत ही जातींच्या आधारावर नाही तर आर्थिक निकषावर झाली पाहिजे असं नमूद करण्यात आलं. हे खरं आहे की अनुसूचित जाती आणि जमातींच्या लोकांना मदत करताना आम्ही काही नियम आणि अटींशी बांधील आहोत. मला माहिती आहे की त्यांना मदतीची गरज आहे. तरी देखील मला कोणत्याही प्रकारचे आरक्षण आवडत नाही. विशेषतः सेवांमध्ये दिल्या जाणाऱ्या आरक्षणाच्या मी विरोधात आहे. अकार्यक्षमता आणि दुय्यम दर्जाच्या कामाच्या कोणत्याही गोष्टीच्या मी विरोधात आहे असं नेहरू या पत्रात म्हणतात. पत्राचा शेवट करताना ते म्हणतात, जातीय विचारांवर आधारित आरक्षणाचा हा व्यवसाय किती पुढे गेलाय हे जाणून मला वाईट वाटतं. प्रमोशन्स देखील कधी कधी जातींवर आधारित असतात हे ऐकल्यावर मला आश्चर्य वाटलं. हा मार्ग मूर्खपणाचा आहे. यामुळे मोठं संकट निर्माण होऊ शकतं. आपण मागे राहिलेल्या वर्गांना सर्वतोपरी मदत करू, पण त्यामुळे कार्यक्षमता किंवा एफिशियन्सी बाधित होऊ नये असं नेहरू लिहितात. याच कारणामुळे नेहरूंनी सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी अर्थात ओबीसींसाठी स्थापन केलेल्या काका कालेलकर कमिशनच्या रिपोर्टवर कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यानंतर इंदिरा गांधी सत्तेत असताना देखील याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. शेवटी आणीबाणीनंतर जेव्हा जनता दलाचं सरकार सत्तेत आलं तेव्हा पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी ओबीसींसाठी बीपी मंडल आयोगाची स्थापना केली. पण या आयोगाचा रिपोर्ट येईपर्यंत जनता दलाचं सरकार कोसळलं होतं. त्यानंतर आलेल्या इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. शेवटी 1989-90 मध्ये व्हीपी सिंग यांच्या नॅशनल फ्रंट सरकारने मंडल आयोग लागू केला. या आयोगाच्या विरोधात तत्कालीन विरोधी पक्षनेते आणि माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी संसदेत तासभर भाषण केलं होतं. त्यामुळे आधी नेहरू, त्यानंतर इंदिरा गांधी आणि पुढे जाऊन राजीव गांधी यांनी आरक्षणाबाबत घेतलेल्या भूमिकेवरून असं लक्षात येतं की आरक्षण हटवण्याबाबत किंवा त्यांच्या अंमलबजावणीला विरोध करणारे राहुल गांधी किंवा नाना पटोले हे काही एकटे नाहीत. त्यांच्या आधी देखील अनेक काँग्रेस नेत्यांनी आरक्षणाला विरोध केलेला आहे. नेहरू, इंदिरा गांधी किंवा राजीव गांधी यांची वक्तव्य ही काळाच्या पडद्याआड गेली होती. पण आता ऐन निवडणुकीच्या प्रचारादरम्यान नाना पटोले यांचं हे विधान राज्यात महाविकास आघाडी आणि काँग्रेसला प्रचंड नुकसान करू शकतं अशी शक्यता आहे. यावरून काँग्रेसला आरक्षणाचा नक्की प्रॉब्लेम काय आहे असाही प्रश्न विचारला जातोय. याबाबत तुम्हाला काय वाटतं? नाना पटोले यांच्या विधानाचा विधानसभा निवडणुकीवर काही परिणाम होईल? तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि विधानसभा निवडणुकीचे सर्व अपडेट्स जाणून घेण्यासाठी द पॉलिटिक्सला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.